नेक्स्ट, तो पहला प्यारा मैंने फिनिश किया। अभी नेक्स्ट क्या है, दुकानदार ने कहा बाबूजी बड़े मजेदार सेब आए हैं, खास कश्मीर से, आप ले जाएं, खाकर तबीयत खुश हो जाए। तो दुकानदार बोलता है देखिए आधा शेर सेब लेने के लिए लेखक तैयार हो जाते हैं और दुकानदार बोलता है देखिए बहुत ही ताज़ा बड़े मज़ेदार और ताज़ा सेब है, ताज़ा यानी कि फ्रेश सेब है, अगर आप खाएंगे तो आप बहुत ही खुशी होगी, आपको बहुत ಖುಷಿ ಹೋಗಿ, ನೀವು ತಿಂದ್ರೆ ತುಂಬಾನೇ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ, ನಿಮ್ಮ ಹೆಲ್ತ್ ಬಹಳ ಆರೋಗ್ಯವಾಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ। मैंने रूमाल निकालकर उसे देते हुए कहा चुन चुन कर रखना। तो लेखक क्या करते हैं, अपने पास एक रूमाल, रूमाल यानी कि टवल, अपने पास एक टवल रहता है, उसे उसको देकर इसके अंदर डाल दो और चुन चुन कर लाना, यानी कि ಚಾಯ್ಸ್ करके ಯಾವುದು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಆಯ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಕೊಡು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ। दुकानदार ने तराजू उठाई और अपने नौकर से बोला सुनो आधा सेर कश्मीरी सेब निकाल ला, चुनकर लाना। सो लेखक क्या करते हैं, अपने रूमाल निकालते हैं और तराजू उठाता है, तराजू यानी कि वेइंग मशीन लेकर अपने सर्वेंट को बुलाता है और बोलता है बोलो सुनो देखो अभी साहब के लिए है आधा से सेब चुन चुन कर लाना, ಅಂದ್ರೆ ಸಾಹೇಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ಆರಿಸಿ ತಗೊಂಡ್ಬಂದು ಕೊಡು ಅನ್ನೋದನ್ನ ತನ್ನ ಸೇವಕನಿಗೆ ಸರ್ವೆಂಟ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ। लौंडा 4 सेब लाया, लौंडा यानी कि बॉय, लौंडा मीन्स व्हाट चिल्ड्रन, लौंडा यानी कि बॉय, लौंडा यानी कि बॉय। सो वो क्या करता है, दुकानदार ने सेब लाया, आ हुड़गा होदा सेबಗಳನ್ನ तಗೊಂಡು ಬಂದ, दुकानदार ने तौला, एक लिफाफे में उन्हें रखा और रूमाल में बांधकर मुझे दे दिया, मैंने 4 आने उसके हाथ में रखे। तो लेकर क्या करता है, वो लौंडा क्या करता है, वो लड़का वो सेब को लाता है और दुकानदार उसे वेट करता है, उसके बाद में उसे एक लिफाफे में डालना यानी कि कवर में डालकर उसे लेखक को दे देते हैं। लेखक उन्हें 4 आना देते हैं, ಲೇಖಕರಿಗೆ ಆ ಒಂದು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಆ ಒಂದು ಕವರಿನಲ್ಲಿ ಕವರ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾರೆ। ಸೊ ಲೇಖಕರು ಅವನಿಗೆ 4 ಆಣೆ ದುಡ್ಡನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ। घर आकर लिफाफा ज्यों का त्यों रख दिया, रात को सेब या कोई दूसरे फल खाने का फायदा नहीं है। सो लेकर क्या करते हैं, उसे वैसे ही लाते हैं और टेबल पर रख देते हैं, ಆ ಒಂದು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಂದು ಹಾಗೆ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇಡ್ತಾರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರ ಯೋಚನೆ ಏನಿರುತ್ತೆ ರಾತ್ ಕೋ ಫಲ್ ಖಾನೆ ಸೆ ಕೋಯಿ ಉಪಯೋಗ ನಹಿ ಹೋತಾ, ಯಾಕಂದ್ರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಹೊತ್ತು ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ತಿನ್ನೋದ್ರಿಂದ ಏನು ಒಂದದ್ರಿಂದ ನಮಗೇನು ಲಾಭ ಇಲ್ಲ, ಫಾಯ್ದಾ ಯಾನಿಕಿ ಲಾಭ ಇಲ್ಲ। फल खाने का समय तो प्रातः काल है, सो फल कब खाते हैं हम, प्रातः काल यानी कि मॉर्निंग, सुबह अगर हम खाएंगे तो उसका यूजफुल ज्यादा होता है। ಬೆಳಗ್ಗೆ ಹೊತ್ತು ನಾವು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಿಂದ್ರೆ ಅದರ ಉಪಯೋಗ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಅನ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ। सो तो सड़ा मुंह सुबह मुंह हाथ धोकर जो नाश्ता करने के लिए एक सेब निकाला। तो सुबह क्या हुआ, लेखक उठते हैं और मुंह हाथ धोकर एक नाश्ता के बदले में सेब खाने के लिए तैयार होते हैं, ಒಂದು ಸೇಬ್ ತಗೊಂಡು ತಿನ್ನೋಣ ಅಂತ ಹೋಗ್ತಾರೆ। तो सड़ा हुआ था, सड़ा होना, सड़ा यानी कि ಸ್ಪಾಯ್ಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ, सड़ा हुआ यानी कि ಸ್ಪಾಯ್ಲ್, ಸೊ ಹಾಳಾಗಿರುತ್ತೆ। ಒಂದು ಹಣ್ಣನ್ನು ತೆಗಿತಾರೆ ಅದು ಹಾಳಾಗಿರುತ್ತೆ। 1 रुपये के आकार का छिलका गल गया था। सो 1 रुपये के 1 रुपये ಕಾಯಿನ್ ಅಷ್ಟು छिलका यानी कि व्हाट चिल्ड्रन, ಸಿಪ್ಪೆ, छिलका यानी कि ಸಿಪ್ಪೆ ಏನಾಗಿತ್ತು, ಗಲ್ಗಯ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಒಂಥರ ಕೊಳೆತ ಹಾಗೆ ಆಗಿರುತ್ತೆ। ಗಂಟಾವ್ ಕಮ್ ಹೋನಾ, ಅದ್ರದ್ದು ಒಂದು ವೇಟೇಜ್ ಅಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಆಗೋದು। सो समझा रात को दुकानदार ने देखा ना होगा, दूसरा निकाला। तो ಎಲ್ಲೋ ಬೈ ಮಿಸ್ಟೇಕು ರಾತ್ರಿ ಆ ಒಂದು ಅಂಗಡಿಯವನು ನೋಡಿಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಆಪಲ್ ಅನ್ನ ತೆಗಿತಾರೆ, दूसरा एप्पल निकाला, मगर यहाँ आधा सड़ा हुआ था। लेखक दूसरा एप्पल निकालते हैं, वो भी आधा सड़ा हुआ था, अर्ध ಅದು ಸಹ ಹಾಳಾಗೋಗಿರುತ್ತೆ। पहला सेब क्या होता, 1 रुपये का आकार का छिलका गल गया था, 1 ರೂಪಾಯಿ ಆಕಾರದ ಒಂದು ಆ ಸಿಪ್ಪೆಯಲ್ಲಿ ಕೊಳೆತ ಹಾಗೆ ಆಗಿರುತ್ತೆ। ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಅರ್ಧಕ್ಕೆ ಅರ್ಧನೇ ಕೆಟ್ಟು ಹೋದ ಹಾಗೆ ಆಗಿರುತ್ತೆ, सड़ा हुआ था। अब संदेह हुआ, दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया। तो लेखक अपने आप में समझने लगे क्या हुआ, देव पहला तो वैसा था, दूसरा भी वैसा ही है, ಬೇಕು ಅಂತ ಏನು ಮಾಡಿಲ್ವಾ ಇವನು ಅಂಗಡಿಯವನು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ।
तीसरा सेब निकाला, यह सड़ा तो न था मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था। उसके बाद में तीसरा सेब निकालते हैं तो वो सड़ा हुआ नहीं था, ಎಲ್ಲೂ ಕೆಟ್ಟು ಹೋದಂಗಿರ್ಲಿಲ್ಲ, लेकिन दबकर पिचक गया था। ಎಲ್ಲೋ ಅದ್ಮಿ ಪ್ರೆಸ್ ಆದಾಗೆ ಪ್ರೆಸ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ, ಪಚ್ಚಿಯಾಗಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ। ಚೌथा देखा, उसके बाद में चौथा यानी कि फोर्थ वन एपल अನ್ನ ತೆಗಿತಾರೆ, ನಾಲ್ಕನೇ ಹಣ್ಣನ್ನ ತೆಗಿತಾರೆ। वहां यूं तो बेदाग था, बेदाग यानी कि बिना साफ था, बहुत ही क्लियर था, ಎಲ್ಲೂನು ಏನು ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ ನಾಲ್ಕನೇದು। मगर उसमें एक काला सुराख था, लेकिन उसमें एक छोटा सा काला सुराख, सुराख यानी कि व्हाट चिल्ड्रन, सुराख यानी कि छेद, सुराख यानी कि छेद, ಒಂದು ಸಣ್ಣದಾದಂತಹ ಒಂದು ಹೋಲ್ ಇರುತ್ತೆ, ಸುರಾಕ್ತ। ಜೈಸಾ ಅವಸರ್ ಸುರಾಕ್ತ ಜೈಸಾ ಅಕ್ಸರ್ ಬೇರಾ ಮೇ ಹೋತಾ ಹೈ, ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಬೇರ ಹಣ್ಣು, ಬೇರ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಹಣ್ಣು, ಆ ಹಣ್ಣಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾದಂಥ ಕಪ್ಪುದಾದಂತಹ ಒಂದು ಚುಕ್ಕೆ ತರ ಇರುತ್ತೆ, ಆ ತರ ಇದರಲ್ಲೂ ಸಹ ಇತ್ತು। काटा तो भीतर वैसे ही दब्बे वैसे ही ಬೇರ್ ಮೇ ಹೋತೆ ಹೇ, ಸೊ ಅದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದ್ರ ಒಳಗಡೆ ಅದೇ ರೀತಿ ಕಪ್ಪದಾದಂತಹ ಒಂದು ದಬ್ಬ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮಾರ್ಕ್ ಇರುತ್ತೆ ಅದರಲ್ಲಿ, ಅವ್ರು ಬೇರ್ ಮೇ ಯಾವ ತರ ಬೇರ್ ಹಣ್ಣಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಆ ರೀತಿ ಇದ್ರಲ್ಲೂ ಸಹ ಇತ್ತು। एक सेब भी खाने लायक नहीं थी, चारों की चार सेब भी खाने लायक नहीं थी। पहला तो 1 रुपए का आकार का छिलका गल गया था, दूसरा आधा सड़ा हुआ था, तीसरा पिचक गया था और फोर्थ वन में एक काला सुराख था और अंदर काटा तो उसके अंदर धब्बे थे यानी कि निशान थे। तो 4 आने पैसों का इतना गम ना हुआ जितना समाज के इस चारित्रिक पतन का। ಸೊ ಲೇಖಕ ಸೋಚನೆ ಲಗೆ, ಅಯ್ಯೋ ಏನಪ್ಪ ಇದು, ನಾನು 4 ಆಣೆ ಕೊಟ್ಟು 4 ಆ್ಯಪಲ್ ತೊಗೊಂಬಂದ್ರೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಒಂದೂ ಸಹ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ವಲ್ಲ, ಆದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆ ದುಡ್ಡು ಹೋಗಿದ್ದು ಬೇಜಾರಾಗಿಲ್ಲ, ಆದರೆ ಜನ ಎಷ್ಟು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಬಹಳ ಬೇಜಾರಾಯಿತು। दुकानदार ने जानबूझकर मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया है। सो वो समझने लगे, दुकानदार जानबूझकर ಬೇಕು ಅಂತಾನೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಅವನು ಮೋಸದ ಆಟವನ್ನ ಆಡಿದಾನೆ ಅನ್ನೋದು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ। एक सेब सड़ा हुआ होता तो मैं उसको क्षमा के योग्य मांगता समझता। तो वो सोचते हैं अगर एक सेब, सपोज उन चारों में एक सेब अगर सड़ा हुआ हो तो बाय मिस्टेक दुकानदार ने दिया होगा, ऐसे मैं समझता था। ಅಕಸ್ಮಾತ್ ಆಗಿ 4ರಲ್ಲಿ ಒಂದು ಆ್ಯಪಲ್ ಏನಾದ್ರೂ ಇದಾಗಿದ್ರೆ ಅದು ಅಯ್ಯೋ ಹೋಗ್ಲಿ ಬಿಡು, ಬೈ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಏನೋ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಿ। ಸೋತ್ತಾ ಉಸ್ಕಿ ನಿಗಾಹ ನಾ ಪಡಿ ಹೋಗಿ, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ ಅವನ ಒಂದು ಕಣ್ಗಳಲ್ಲೆಲ್ಲೋ ಬಿದ್ದಿಲ್ಲ, ಅವ್ನು ನೋಡ್ದಲ್ಲೇ ಹಾಕಿದಾನೆ ಬೈ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಅಂತ। ಮಗರ್ ಚಾರೂ ಕಿ ಚಾರೋ ಖರಾಬ್ ನಿಕಲ್ ಜಾಯ್, ಸೊ 4ಕ್ಕೆ 4 ಸಹ ಇಲ್ಲಿ ಹಾಳಾಗಿತ್ತು। ಅದನ್ನು ನೋಡಿ ಯಹತೋ ಸಾಫ್ ಧೋಖಾ ಹೇ, ಅದನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಕ್ಲೀನ್ ಆಗಿ ಅವನು ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದಾನೆ ಅನ್ನೋದು ಅನ್ಸಿತು। ಮಗರ್ ಇಸ್ ಧೋಖೆ ಮೇ ಮೇರಾ ಭಿ ಸಹಯೋಗ ತಾ, ಲೇಖಕ್ ಸೋಚನೆ ಲಗೆ, ಹಾ ಇಸ್ಮೆ ಮೇರಾ ಭಿ ಸಹಯೋಗ ಯಾನಿ ಕಿ ಸಹಾಯಸ್ತ್, ನನ್ನದು ಒಂದು ಪಾಲಿದೆ ಇದರಲ್ಲಿ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಯೋಚನೆ ಆಯ್ತು। ಮೇರಾ ಉಸ್ಕೆ ಹಾತ್ ಮೇ ರೂಮಾಲ್ रख देना मानो उसे धोखा देने की प्रेरणा थी। मैंने क्या किया, अपने रुमाल को उसे दे दिया, उसमें वो चिप कर लाया, तो वो भी एक ಸಾಧನ था। ನಾನು ಅವನಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾನೇ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಟ್ಟನೇನೋ ಅನ್ನೋ ಹಾಗೆ ಆಯಿತು, ಯಾಕಂದರೆ ಅವರು ತಮ್ಮ ರುಮಾಲನ್ನು ತೆಗೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ರು। उसने बांप लिया कि यह महाशय अपनी आंखों से काम लेने वाले जीव नहीं है। बांप लेना, उसने बांप लेना है, बांपना यानी कि पहचानना, बांपना यानी कि व्हाट चिल्ड्रन, बांप यानी कि पहचान। सो ಅವನನ್ನ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದ, ಬಾಂಪ್ ಲಿಯಾ ಕಿ ಚೌಕಸ್, ಈ ಮನುಷ್ಯ ಯಾವುದನ್ನು ಕಣ್ಣಿಂದ ನೋಡಿ ಏನೋ ತಗೊಳ್ಳೋನಲ್ಲ ಅಂತ ನನ್ನನ್ನು ನೋಡಿ ಅವನು ಅಳ್ದು ಬಿಟ್ಟಿದ್ದ ಅನ್ನೋದು ಲೇಖಕರಿಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ। ಸೊ ಇತ್ನೇ ಹಿ ಚೌಕಸ್ ಹೇ ಸಚೇತ್, ಚೌಕಸ್ ಏನಕ್ಕೆ ಸಚೇತ ಏನಕ್ಕೆ ಬಹಳ ಆಕ್ಟಿವ್ ಆಗಿರೋದು ಅಥವಾ ಬಹಳ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿರೋದು, ಏನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡೋದು, ಚೌಕಸ್ ನಹಿ ಹೇ ಕಿ ಘರ್ ಸೆ ಲೌಟಾನೆ ಆಯೆ, ಸೊ ಮನೆಗೆ ಹೋದ್ರೂ ಇವ್ರೇನು ವಾಪಸ್ ಬರಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಆ ಒಂದು ಲೇಖಕರಿಗೆ ಒಂದು ದುಕಾನ್ದಾರ್ಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು।
सो वो सोचते रहे। वो दुकानदार ने सोचा होगा कि ये व्यक्ति उतना सचेत नहीं है, वो घर आकर वापस नहीं आएगा, ऐसे सोचकर ही मुझे उसने धोखा दिया है, लेखक ऐसे समझते हैं। आदमी बेईमानी तभी करता है जब उसे अवसर मिलता है। तो लेखक एक बात बोलते हैं, जब ಆದ್ಮಿ ಬೇಯಿಮಾನಿ ಮೋಸ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಥವಾ ಅದಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಸಮಯ ಸಿಕ್ಕುತ್ತೆ ಅವಾಗ ಅವರು ನಮಗೆ ಮೋಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ। बेईमानी का अवसर देना, चाहे वह अपने ढीलेपन से ही हो या सहज विश्वास से, बेईमानी सहयोग देना है। लेखक बोलते हैं कभी भी हम देखते हैं मार्केट में जाते हैं, फ्रूट खरीदने जाते हैं या वेजिटेबल खरीदने, सचेत रहना चाहिए। हम लोगों को चुन चुन कर वो देखो देखो भैया वो दो ये दो ऐसे बोलना चाहिए। लेकिन हम लोग अगर नहीं सचेत रहते, वो जो कुछ भी डालते हैं उसे लेकर अगर हम घर में आए तो वो लोग सोचते हैं और उसके अंदर हमें धोखेबाजी कर देते हैं। ನಾವು ಏನಾದರೂ ನೋಡಿ ಇದನ್ನ ಕೊಡಪ್ಪ ಅದನ್ನ ಕೊಡಪ್ಪ ಇಲ್ಲ ಅದನ್ನ ತೆಗಿ ಇದು ಯಾಕೆ ಹಾಳಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಹಾ ಈ ಪರ್ಸನ್ ಹೀಗಿದ್ದಾನೆ, ಅಯ್ಯೋ ಕೊಡಬಾರದು ಅಂತ। ಬಟ್ ನಾವು ಏನು ಕೇಳಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮ್ಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ದಿಸ್ ಪರ್ಸನ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಆಸ್ಕಿಂಗ್ ಎನಿಥಿಂಗ್, ಪರವಾಗಿಲ್ಲ ನಾವು ಮೋಸ ಮಾಡಿದ್ರು ನಡೆಯುತ್ತೆ ಅಂತ ಮಾಡ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಹಾಗಿರಬಾರ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ। पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारियों पर तो अब कोई विश्वास नहीं करता। किसी थाने या कचहरी या म्युनिसिपैलिटी में चले जाइए, आपकी ऐसी दुर्गति होगी कि आप बड़ी से बड़ी हानि उठाकर भी उधर ना जाएंगे। तो बोलते हैं पढ़े लिखे बाबुओं पर भी ऐसे हो रहा है। ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಓದಿದಂತಹವರ ಮೇಲೂ ಈ ರೀತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಕೆಲಸದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸನೇ ಇಲ್ಲ। ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾವು ಅಕಸ್ಮಾತ್ पुलिस स्टेशन, थाने या म्युनिसिपैलिटी अगर कुछ कंप्लेंट देने जाते हैं तो उल्टा वहां क्या हो जाता है, जो कंप्लेंट देने जाता है उस पर ही कंप्लेंट लग जाता है। यार कंप्लेंट ಕೊಡಕ್ಕೆ ಅಂತ ಹೋಗಿರ್ತಾನೆ ಅವನ ಮೇಲೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಉಲ್ಟಾ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತಾರೆ। ಆ ರೀತಿ ಇದೆ ಈಗ ಜನರಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ। ಯಾರು ಅಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಮೋಸ ಆದರೂ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಹಾನಿ ಆದ್ರೂ ಸಹ ಯಾರು ಸಹ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ। ಪೆಹಲೆ ಐಸಾ ನಹೀ ತಾ, ಪೆಹಲೆ ಕ್ಯಾ ನಹೀ ತಾ ವೈಸಾ ನಹೀ ತಾ, ಮೊದಲು ಆ ರೀತಿ ಇರಲಿಲ್ಲ। व्यापारियों की शाखा बनी हुई थी, शाखा यानी कि संघ, व्यापारियों की संघ बना हुआ था, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಸಂಘ ಇರ್ತಾ ಇತ್ತು। यो तौल में चाहे चटाका आधा चटाका कस ले, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई जरूरत ना थी। लेकिन क्या होता, ಒಂದು 5 ಗ್ರಾಮ್ 10 ಗ್ರಾಮ್ ಮೋಸ ಆದ್ರೂ ಅಕಸ್ಮಾತ್ ನಾವು 5 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ರೆ ಅಥವಾ 10 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ರೆ ಅದಕ್ಕೆ 5 ರೂಪೀಸ್ ನಾವು ಚೇಂಜ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ವಾಪಸ್ ಬಂದ್ರು ಏನು ನಾವು ಹೆದರ್ಕೋಬೇಕಾಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ घबराहट की जरूरत नहीं थी, आपके रुपये सुरक्षित थे, आपके रुपये सेफ रहते थे, ನಮ್ ದುಡ್ಡು ಅನ್ನೋದು ಸೇಫ್ ಆಗಿರ್ತಾ ಇತ್ತು। मुझे याद है एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियां ली थी। लेखक एक बार क्या करते हैं, मुहर्रम के समय में 1 पैसे की रेवड़ियां यानी कि रवे मुंडे लड्डू तಗೊಂಡಿರ್ತಾರೆ, ली थी। पैसे की जगह अठन्नी दे आया था। उन्हें 1 पैसे देने के बदले में उन्होंने अठन्नी देकर आए थे। उन पैसे ಕೊಡೋದ್ ಬದಲು 50 पैसे ಕೊಟ್ಟು ಬಂದಿರ್ತಾರೆ। घर आकर जब अपनी भूल मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा गया। लेखक जब घर आकर सोचते हैं हाँ मैं रेवड़े के लिए 1 पैसा देना था लेकिन अठन्नी देकर वापस आ गया हूँ, चेंज नहीं लिया। फिर से वो दौड़कर घबराहट कर वो दौड़कर मार्केट जाते हैं, लेकिन आशा नहीं थी कि वह अठन्नी लौटाएगा। तो दुकानदार के पास अगर जाए तो वो वापस पैसे देता है कि नहीं, उसकी आशा नहीं थी। अंगड़ियों हत्र होದ್ರೆ ಅವನು ದುಡ್ಡು ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತಾನೋ ಇಲ್ವೋ ಅನ್ನೋದು ಅವರಿಗೆ ಇರಲಿಲ್ಲ। लेकिन उसने प्रसन्न चित्त से अठन्नी लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी। ಆದ್ರೆ ಅವನು ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿ ನನ್ನ 50 पैसा ನನಗೆ ವಾಪಸ್ಸು ಕೊಟ್ಟ, ಮತ್ತೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಸಾರಿನೂ ಸಹ ಅವನು ಕೇಳ್ದ। और यहाँ कश्मीरी सेब के नाम से सड़े हुए सेब बेच जाते हैं। मुझे आशा है पाठक बाजार में जाकर मेरी तरह आंखें ना बंद कर लिया करेंगे, नहीं तो उन्हें भी कश्मीरी सेब ही मिलेंगे। ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕಶ್ಮೀರಿ ಸೇಬಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ದ ದುಕಾನ್ದಾರು, ನೋಡ್ತಾ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಕಣ್ಣನ್ ಕಂಡ ಹಾಗೆ ಇವರಿಗೆ ಮೋಸವನ್ನ ಮಾಡ್ದ। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವನು ಲೇಖಕರನ್ನ ಅಳದಿದ್ದ, ಏನಪ್ಪಾ ಇದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಳದಿದ್ದ, ಈ ಲೇಖಕರು ವಾಪಸ್ ಬರೋದಿಲ್ಲ, ಇವರು ಅಷ್ಟೊಂದು ಆಕ್ಟಿವ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ
ಇವ್ರಿಗೆ ನಾಲ್ಕಕ್ಕೂ ನಾಲ್ಕು ಸೇಬನ್ನ ಮೋಸವಾಗಿ ಕೊಳೆತ ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ಇವರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿದ್ದ 4 ಆಣೆಗೆ. सो हमेशा हमें कैसा होना चाहिए, जब हम बाजार में जाते हैं सचेत होकर व्यापार करना चाहिए और धोखेबाजी का उन लोगों को क्या नहीं देना चाहिए, चांस नहीं देना चाहिए. सो लेखक अपना अनुभव बताते हुए पाठकों को सचेत करते हैं. इस पाठ के द्वारा लेखक अपने अनुभवों को बताते हुए हमें सचेत करते हैं. ಲೇಖಕರು ತಮ್ಮ ಅನುಭವಗಳನ್ನ ನಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮನ್ನ ಸಚೇತರನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. कि अगर खरीदारी करते समय सावधानी नहीं बरते तो धोखा खाने की संभावना होती है. ನಾವು ಯಾವಾಗ ಹೋಗಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೋಗ್ತೀವಿ ಅವಾಗ ನಾವು ಬಹಳ ಆಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ಬಹಳ ಸಚೇತರಾಗಿರ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಧೋಖವನ್ನ ಅಥವಾ ಮೋಸವನ್ನ ನಾವು ಪಡೆದುಕೊಳ್ತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. डिड यू अंडरस्टूड? सो कश्मीरी सेब इस लेसन में आप लोगों को क्या है, जब भी हम बाजार जाते हैं तो हमें क्या होना चाहिए, सचेत होना चाहिए. लेखक अपनी एग्जाम्पल के द्वारा हमें इस पाठ से सचेत करते हैं. हमें जागरूक होना चाहिए. Did you understood, children? So you have to read this lesson. Then whatever I'll give the question answers, I may be sending with the PDF that question answers. You have to copy everything neatly, children, with the lesson wise. Okay. And next week homework will be, you have to write the poem Matrubhumi 2 times in your homework book. When we'll ask, that will be there for the next week. Okay.